पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वाक्षरी अभावी अडकले शेतकऱ्यांचे पैसे. शेतकरी आर्थिक अडचणीत. शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ अदा करा, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा काँग्रेसचे शिवदास रिंढे यांचा इशारा. बुलढाणा जिल्ह्याच्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आपल्या मका पिकाची विक्री केली. याला 2 महिने उलटून देखील अद्यापही शासनाकडून शेतमालाचे पैसे मिळालेले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील जवळपास 2,64,00,000 रुपये अजूनही देणे बाकी आहेत, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 60,000 क्विंटल मक्याचे 14,40,00,000 रुपये शासनाकडे बाकी आहेत. मंत्री छगन भुजबळ हे प्रकृतीच्या कारणामुळे मंत्रालयात आले नसल्याने त्यांच्या स्वाक्षरी अभावी हे संपूर्ण पैसे थकल्याचे माहिती मिळत आहे. शासनाने ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना अदा करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शिवदास रिंढे यांनी दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मका पिकाची जी महाराष्ट्र शासनाने जी खरेदी केली, त्या खरेदीचे जवळपास 2 महिन्यापासून पैसे हे शासनाकडे बाकी आहेत. जवळपास आता रब्बीचा हंगाम संपला. हरभऱ्याचे आणि तुरीचे पैसे लोक मार्केटमध्ये विकून घेऊन पावले आणि अजून खरीपाचे पैसे हे शासनाकडे त्या ठिकाणी बाकी आहेत. तत्पूर्वी सुरुवातीला शासनानं नाफेड खरेदी केंद्राची जी सुविधा आहे ती फार उशिरा सुरू केली होती सुरुवातीलाच. त्यानंतर लोकांनी माल देऊन खरेदी केंद्रावर आता जवळपास 2 महिने उलटले. DMO ऑफिसला याची चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलं की मंत्रालयामध्ये अन्न आणि जे खातं आहे आपलं नागरी पुरवठा, तिथे त्यांची सही मंत्र्याची बाकी आहे. भुजबळ साहेबांना उदंड आयुष्य लाभो, पण हे शेतकऱ्यांचाही प्रश्न कुठंतरी निकाली निघाला पाहिजे. अतिशय म्हणजे आता लग्न सराईचे दिवस आहे. अनेक शेतकऱ्यांचे मुलांचे नातवांचे लग्न त्या ठिकाणी मुलींचे खोळंबलेले आहेत आणि या मका पिकाच्या पैशावर या लोकांना म्हणजे अतिशय शेतकरी त्या ठिकाणी हवाल दिला.